नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। सगळीकडे जुन्या पेन्शनचे वारे सुरू आहेत आणि जुन्या पेन्शनबाबत झालेल्या बैठकीत नेमके काय घडलेले आहे सविस्तर जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका मित्रो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता दिनांक 13 डिसेंबर 23 रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील विविध कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी, मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये नेमके काय घडले ते जाणून घेऊया। बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य शासकीय मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनेसमवेत मंत्रिमंडळ कक्ष, विधान भवन प्रांगण, नागपूर येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीस महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे कुलते तसेच राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विश्वास काटकर व प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात व प्रतिनिधी उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, तर आम्ही लवकरच निर्णय घेऊ। यावेळी नमूद करण्यात आले की तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होणार नाही याची काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येईल। मागच्या संपावेळी माझे हेच शब्द होते, याही वेळी तेच शब्द आहेत। यावेळी सहकार्य केले, यावेळी संपाची हाक न देता सहकार्य करण्याची विनंती केली आहे। यावेळी कर्मचारी संघटनेने उपस्थिती पदाधिकाऱ्यांची बाजू मांडताना सांगितले की जुनी पेन्शन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या समितीचा अहवाल अधिवेशनात सादर करण्यात यावा व तात्काळ निर्णय घेण्यात यावा। यावर राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही। संपावर ठाम। सदर बैठकीमध्ये जुनी पेन्शन बाबत एक तासभर चर्चा झाली, परंतु सदरची चर्चा व्यर्थ गेली, कारण पेन्शन बाबत कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय आश्वासन न दिल्याने कर्मचारी संघटनेकडून आज दिनांक 14 डिसेंबर 23 पासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेला आहे। तर ही होती सविस्तर पेन्शन बाबतच्या बैठकीचे वृत्त। मित्र हो, याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।